ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल होणार आहेत। पाम क्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट या 111 गोविंदांचे स्वागत केले। यावेळी त्यांच्या संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले। आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान-प्रदान होत आहे। ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। मी या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो। हा संघ ठाणे व मुंबई विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहे, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली। आजपासून मॅरेक्स दे सॉल्ट या संघाने पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरू केला। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले। संघात अगदी लहान मुला-मुलींपासून ते मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे। Jen bukem-la pruebas y clavos, chequem màquina de seguretat, ¿vale? Estem aquí bé, Ari, Judit, Diu. Vinga, està boníssim això, facilíssim. Va pujant l'Eva. Damunt igual a mà. Vinga, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 16 ऑगस्ट रोजी कॅसल मिल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली। पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते। गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या येथे 9 थर लावून विश्वविक्रम केला आहे। आमची दहीहंडी गोकुळ दहीहंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत। मागील वर्षी 200 गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती। यंदा हा आकडा वाढून 250 गोविंदा पथक येथे येण्याची शक्यता आहे। दमलेल्या गोविंदा पथकांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे। गेल्या वर्षी 12,000 गोविंदांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला, तर यावर्षी 15 ते 20,000 गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत। कुणाला दुखापत होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली। प्रथम 10 थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास 11,11,111 रुपये व चषक, प्रथम 9 थर लावणाऱ्या पथकास 5,55,555 रुपये व चषक, नंतरचे 9 थर लावणाऱ्या पथकास 2,22,222 रुपये व चषक, 8 थरासाठी 51,000 रुपये व चषक, 7 थरासाठी 15,000 रुपये व चषक, 6 थरासाठी 9,000 रुपये व चषक, 5 थरासाठी 5,000 रुपये व चषक, 4 थरांसाठी 5,000 रुपये व चषक असे बक्षीस असणार आहे। प्रथम 7 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकास 1,51,111 रुपये व चषक, नंतरचे 7 थर लावणाऱ्या पथकास 51,000 रुपये व चषक, 6 थर लावणाऱ्या पथकास 25,000 रुपये व चषक, 5 थर लावणाऱ्या पथकास 10,000 रुपये व चषक, 4 थर लावणाऱ्या पथकास 5,000 रुपये व चषक असे बक्षिसाचे स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते। या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्या मार्फत
गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे। या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत। तसेच आम्ही एक गोविंदाजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात, तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता। ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे। तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे। तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला। 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंदे येण्याची अपेक्षा आहे। आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे 9 थर लावून। ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने 9 थर लावूनच विश्वविक्रम केलेला आहे। आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत 10 थर कधी लागले नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्याकडे मोडतील आणि तो विक्रमाची आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे। तसेच त्या 10 थराला आम्ही 11,11,111 रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे। 9 थराला 5,55,555 रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे। तसेच 9 थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक। तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई आणि ठाण्यातले 2 ते 3 गोविंदांची प्रॅक्टिस चालू आहे 7 थर लावायची। त्या 7 थराला आम्ही 1,51,111 रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक, आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले। सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंबरे, महेंद्र पाटील, अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंबरे यांनी सांगितले। आंबरे म्हणाले, खालीद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी,
यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केले होते। त्यानंतर चित्रपटावर 1 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे। ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली। समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याची ही तयारी फडणवीस यांनी दाखवली। तसेच माजिवडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्वात भव्य तिरंगा ध्वज उभारला आहे। या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी तसेच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले असल्याचे रमेश आमरे यांनी सांगितले। दरम्यान संथ गतीने चाललेल्या मराठा भवनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याचेही आमरे यांनी सांगितले। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली। आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील, करण गायकर असतील, अंकुश कदम असेल, असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या सर्वांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी खालीद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यावर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं। त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते 1 महिन्याची बंदी आहे, आम्ही प्रयत्न करतोय की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, तर समाज म्हणून तुम्ही पुढे व्हा आणि त्याच्या खालीद का शिवाजी हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं। तसेच ठाण्यामध्ये माजिवडा ब्रिज जो आहे, जे आपल्या माजिवडा ब्रिजच्या इथे आपला फ्लॅग आहे देशाचा, त्याच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सकल मराठा समाजातर्फे। त्यांनी तेही ॲग्री केलं। त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली। ते म्हणले की मी आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण लवकरात लवकर उभं करूया। तसेच आमच्या घोडबंदर जिथे जिजामाता उद्यान आहे त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची, ती त्यांनी तात्काळ मान्य केली। ते बोलले की जिजामाताचं स्मारक हे झालंच पाहिजे। अशा आमच्या विविध मागण्या होत्या, सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आमच्या महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वयक, जे आमचे कार्यकर्ते, ते सर्वांमुळे आज आमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली। तसेच जे मराठा भवनाचं काम जे मंद गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली। त्यांनी आम्हाला लवकर ह्याचा तोडगा काढूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठा समिती आहे असं त्यांनी सांगितलं। दादा, हे दोन्ही जे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे एक संभाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा जिजामाता उद्यान असेल, हे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात। ठाणे महानगरपालिकेकडे तुम्ही वारंवार यासाठी पाठपुरावा देखील करताय, पण आज अशी वेळ का आली की मुख्यमंत्र्यांची तुम्हाला भेट घ्यायला लागली? काही जे आहेत ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दामून कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत, आमच्याशी दुर्व्यवहार करतायत, म्हणजे कुठेतरी आमच्याबद्दल दुरी निर्माण करतायत, कुठे समाजामध्ये भांडणाचा प्रयत्न करतायत। काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे त्यांची लोक असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो। आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं, लोकसभा आयुक्तांनी पॉझिटिव्ह सांगितलंय की तिथे जिजामातांचं स्मारक हे होणारच। आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यात मी तात्काळ कारवाई करेल आणि जी काय असेल ते आपण इन्क्वायरी लावूया। संभाजी महाराजांचा पुतळा देखील संभाजी महाराजांचं स्मारक यांनी तात्काळ त्यांनी मान्य केलं की आपण लवकरात लवकर ते स्मारक बांधूया।